शेठ नमस्कार. नमस्कार. नाव सांगा ना तुमचं. विघ्नेश विलास पावणेकर. दादा आपल्या नंदीचं नाव काय आहे? बादल. दादा काय सांगाल, आज एक प्रेक्षणीय बिनजोड झाली. थोडक्यात सांगा ना कशी काय बिनजोड जमली. काय नाही, त्यांचा बॅनर होता एक एक बैल सांगून, तर आम्ही कॉल केला आणि शर्यत जमली आमची. ओके. दादा आज मला तर वाटतं आपल्या बादलमध्ये पलाला आपला छोटा राणा. काय सांगाल राणाबद्दल? राणा चांगलाच बोलतो, गेले जमून टॉपला होता राणा. आम्ही त्यांना कॉल केला का आम्हाला बैल पाहिजे, एक शब्द आपल्याला बैल भेटला. दादा आजची पण प्रेक्षणीय बिनजोड होती, एक मोठी शर्यत होती. कोण कोण होते विपक्ष? विपक्ष शिव होता, हम्म. इथला कुठला शिवकरचा, हम्म. आणि आसूरगावचा वजीर. ओके. दादा समोरची गाडी पण एक चांगली होती, मोठी होती. तुम्ही एक वासरावरती गाडी दिली होती. कशा काय प्रकारे नियोजन केलं होतं? नियोजन आमच्या तिघांचा होता, माझा, प्रथमेश आणि नयनचा. आम्हाला काय पण करून आज गुलाल घ्यायचा होता, कारण की या पटीत आम्हाला 2 वर्ष गुलाल नव्हता. हम्म. त्यामुळे आज जरा मनात धाकधूक होतीच, पण आमच्या बैलांनी करून दाखवलं. दादा आज बघायला गेले तर मकर संक्रांत, आणि मकर संक्रांती निमित्त एक चांगला बिनजोडचं मैदान बघायला भेटला. 2 वर्षाचा वनवास कुठे ना कुठे संपला. काय सांगाल? नाही, 2 वर्ष खूप स्ट्रगल केला, उसळणी होती आम्हाला, 2 वर्ष गुलाल नव्हता. पण आज आमच्या बैलांनी करून दाखवलं आणि आमची इच्छा, आमची इज्जत होती ती राखली. दादा कुठं ना कुठं तरी बघा, एखाद्या मैदानामध्ये हारल्याच्या नंतर आपल्याला असं वाटतं की त्या मैदानामध्ये नको, पण तुम्ही जिद्द सोडली नाही, चिकाटी सोडली नाही. नियोजन टॉपचं केलं, चांगलं केलं. काय सांगाल? नाही, नियोजन टॉपचं म्हणजे नियोजन चांगलंच करतो, पण कसं होतं, 2 वर्ष बैलाला या पाठीत गुलाल नव्हता. आमच्या पोरांचा विश्वास नव्हता का या गाडीवर काय होईल काय नाही. हा. आता ही पोरं आले, त्याच्यापेक्षा जर लय कमी पोरं आल्यात, लय लोकांना विश्वास नव्हता का आज काय होणार नाही, पण आम्ही तिघाही करून दाखवलं, आम्ही गुलाल घेऊन दाखवला. दादा आजचा गुलाल किती इम्पॉर्टंट होता, कारण का 2 वर्षानंतर या मैदानामध्ये गुलाल एक मोठा म्हणजे एक काल गेला या गुलालासाठी. गुलालसाठी तर लय आम्ही या महिन्यात लय म्हणजे लय आम्ही स्ट्रगल केलं या मैदानात, आम्हाला गुलाल पाहिजे, गुलाल पाहिजे. काय देवाची साथ नव्हती, आम्हाला गुलाल नव्हतं भेटत, पण आज गुलाल घेऊन दाखवला. आजचा गुलाल कशा प्रकारे सेलिब्रेट करताय तुम्ही, कारण का एक चांगला गुलाल, मोठा गुलाल आहे. नाही बघा, सेलिब्रेट म्हणजे इथं अड्ड्यापुरत्या फोटो काढू, 2 बोटं वरती करू आणि घरी जाऊ, घरी जाऊन काय सेलिब्रेशन करायचं ते करू, कारण की अड्ड्यात बोलणं ते कोणाला हिनवणं हे चांगली गोष्ट आहे. लोक आम्हाला हिनवतात, लय लोक काय काय बोलल्यात, त्यांना लवकरच आम्ही सांगू का आम्ही कोण आहेत. दादा बघा आज बैल पलतोय, पण कुठं ना कुठं तरी 2 वर्ष तुम्ही स्ट्रगल केलाय. हा काल कसा होता तुमचा? 2 वर्ष स्ट्रगल केला खूप, असं म्हणजे एक प्रकारे आम्ही 6 महिने बॅक फुटलो होतो. हा. आमचा गेले सीझनला बैल पलो होता, पण पावसाली कोणीच आम्हाला पैरे नव्हते देत. आम्ही समोरून फोन करत होतो, पब्लिकचा बैल असून का आम्हाला पैरे द्या, पैरे द्या. बैलाचा खूप बॅक पेज होता, पण आता काहीतरी बैल वरती आला. पण दादा सगळीच बोलतात की जेव्हा आपला मुंबईला पब्लिकला बैल पलते त्याला पैऱ्याला काहीच प्रॉब्लेम येत नाही. तुमचं असं विपक्ष विरुद्ध काय अशी म्हणजे? नाही, बैल जरा बॅक फुटला होता म्हणून त्यामुळे पायऱ्याला प्रॉब्लेम होत होती. त्या दिवशीच आमची घरची गाडी पळाली, पाखऱ्या आणि बदल चांगला असा विकाराच्या वाटीत आपण वाटीत गुलाल घेतला. दादा काय सांगाल, पाखऱ्या पण आता बघायला गेला तर ओव्हरपेटचा नाव कुठंतरी वरती नेऊन आज तुमच्या कामोट्याचं देखील नाव उंचावरती नेण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी पण म्हणजे खुल्या मनाने दिला, आणि खरं तर जेव्हा खुल्या मनाने नंदी देतात ना, तेव्हा तो काही ना काहीतरी मोठंच करून दाखवतो. काय सांगाल? 100% पाखरेने आलाय तोपासून आमच्या दावणीला सर्व मोठ्या शर्ती गेल्यात, आणि मोठं सर्व अजून पण आम्ही त्याचं नियोजन करतो. दादा बघा आज जेव्हा एवढं चांगला नंदी तुमच्या दावणीला आला, तुम्हाला कसं वाटतंय आणि कशा प्रकारे त्यांचा धन्यवाद करताय? त्यांना बोलू तेवढं कमी आहे, कारण की त्याही एवढा मोठा नंदी आम्हाला दिला, आणि धन्यवाद म्हणजे काय, आता आमच्यासाठी काय ते. बरोबर आहे. बघा आज एवढं पलतोय आपलं बादल पण चांगला पलतोय, आणि पाखऱ्या पण, ही घरची गाडी पण एक टॉप स्पीड लागली. मग या गाडीचं कडे पलताना बघून काय वाटलेलं, कारण का जेव्हा जेव्हा घरची गाडी पडला तर एक आनंद वेगळाच असतो. नाही, कसं आहे, बादलला पायरा नव्हता कोणच, पाखऱ्याला झालता पायरा. आम्ही डिसाईड केला नाही, पाखऱ्याला पायरा नाही करायचा, घरची गाडी नेऊ पूर्ण, आणि घरची गाडी पोलो. आम्ही नाव सोडला आमच्यावर, ते 5,000 भारत जो वाढला आता, त्याही आमच्यावर नाव फिरवला तर आमची गाडी झाली. दादा काय सांगाल, आता बघतोय बैल एकदम चांगला रुटीनला लागले, चांगले चांगले पैरे पण येतात. कशा काय प्रकारे पैरे करताय, आणि कशा काय प्रकारे पुढचं नियोजन असणार आहे आपल्या बादलचं? नियोजन बोललं तर नियोजन सर्व आम्हीच करू, आणि पैऱ्यांचं कसं, जो बैल मागतो आपण त्याला बैल देतो. आपण नाही असं का तुझा बैल किती पलतो हे ते, जो आपल्याकडून बैल मागतो आपण त्याला बैल देतो, फक्त लोक आम्हाला बैल नाही देत. बघा खरोखर म्हणजे पब्लिकचा बैल असल्यावरती मागणी जास्त असते, असं म्हणून सर्वांची एक अशी विचारधारणा असतं. पण आज स्वतः म्हणजे बादल
साठी पण तुम्हाला एवढं सगळं स्ट्रगल करावं लागतं. ऐकून थोडंसं वाईट वाटलं, पण शेवटी कसं आहे, पलाच्या जोरावरती त्यांनी करून दाखवलं आणि चांगले चांगले पैरे देखील येणार आहेत. आता सगळीजण पैऱ्याचं बोलतात, पण तुम्ही कसं काय पैऱ्याचं नियोजन करता, किंवा जो तुमचा आवडता पैरा आहे तो कधी होणार आहे का? 101% आवडता पायरा. लवकरच आमची गाडी पळताना दिसेल तुम्हाला. हा. आणि लवकरच लय मोठा असा धप्पा देऊ बादलवर आम्ही. हां का? थोडक्यात काही सांगू शकता का? हिंट देऊ शकता का? काय की नाही, नक्की हाय चांगला बैल आहे. हा. नम्रातला बैल आहे. लवकरच पायरा करूया आणि लवकरच धप्पा देऊ कोणला तरी चांगलाच. 100% बघा मित्रांनो, जेव्हा जेव्हा म्हणजे बैल पळत असतं ना, तेव्हा प्रत्येकाला आशा अपेक्षा लागलेली असतं, की आम्ही पण टॉपमध्ये पळू, आम्ही पण. आता बघायला गेलं तर पाखरे आणि बादल दोन्ही नंदी एकदम टॉपला पळतात. आणि भावाचं असं आहे बघा, 2 वर्ष हारले तरी पण जिद्द सोडली नाही, चिकाटी सोडली नाही. अजूनपर्यंत टॉपच्याच गाड्या गेल्या, भले हार झाली, जीत झाली. काय सांगाल शेठ? नाही, टॉप मध्ये गेला आम्ही. पाखऱ्या पण टॉप मध्येच गेला. आमच्या बैलाचा बॅकवर्ड होता म्हणून त्यामुळे आम्ही पाखऱ्या खरेदी केला. पाखऱ्याला पण टॉप मध्येच केलो होतो आणि बादलला पण टॉप मध्येच केलो. ही आमची मनात जिद्द आहे. नक्कीच दादा, जिद्दीने कमाल केली आणि आज एवढा चांगला मकर संक्रांती निमित्त चांगला गुलाल झाला. शुभेच्छा देतो. या मित्रमंडळीबद्दल काय सांगाल? मित्रमंडळी जेवढं बोलू तेवढं कमी, कारण की मित्रमंडळी नसली तर या बैलगाडी क्षेत्रात मजा काय. बरोबर आहे, कारण का त्यांची मेहनत धरायला सोडायला बोला, किंवा बैला मागची खूप मोठी मेहनत असते, ती कुठून कुठेतरी पोरं करतात. दादा, आज चांगलं वाटलं तुमच्याशी बोलून. चांगला गुलाल झाला. गुलालासाठी शुभेच्छा तुम्हाला. आणि जसं आज तुमचं नाव वरपर्यंत गेलं, असंच कायम वरती जात राहो, हीच देवाचरणी प्रार्थना करते. धन्यवाद दादा. चॅनलला आमच्याकडून खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.